नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सायली आणि अर्जुन दोघेही आता रूमच्या बाहेर निघून हॉलमधून आता ते बाहेर पडलेले असतात. तेवढ्यात आता प्रिया तिथे बसलेली असते हॉलमध्ये आणि ती विचार करते नक्की हे दोघं जण कुठे चालले आहे. ते विचार करण्यासाठी, ते पाहण्यासाठी ती आता उभी राहते आणि म्हणते मी आता हे हेडफोन ठेवते आणि आधी त्यांचा पाठलाग करते. तेवढ्यातच आता तिथे पूर्ण आजी येते आणि म्हणते प्रिया, तिला थांबवते. तेव्हा प्रिया म्हणते आता ही म्हातारी कशाला आली, मला त्यांचा पाठलाग करायचा आहे. तेवढं आता पूर्ण आजी म्हणतात अगं प्रिया, माझे ना खूपच पाय दुखत आहेत ग, चल ना आपण आहे ना बगीच्यामध्ये जाऊन थोडं गार्डनमध्ये जाऊन थोडं फेऱ्या मारूया. तेवढं आता प्रिया म्हणते अगं आजी पाय दुखत आहेत, मग तू कशाला जाते. तेव्हा आता पुन्हा म्हणते की अगं माझे पाय थोडे मोकळे होतील ना, चल ना बाळा माझ्यासोबत. तेव्हा आता प्रिया विचार करते या म्हातारीसोबत जर कधी मी गेली तर माझे तिच्या 20 फेऱ्या म्हणजे माझे 2 तास आरामात निघून जातील आणि सायली आणि अर्जुन कुठे गेले हे तर मला पत्ताच लागणार नाही. कुठे गेले यांना शोधायला, परत आता कुठे शोधू मी. मग तेव्हा ती म्हणते पूर्ण आई, तुम्ही परत फेऱ्या मारणार, परत तुमचे पाय दुखणार, त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा, इथे सोफ्यावर बसा आणि पायाची स्ट्रेचिंग चालू ठेवा की तुमचे पाय दुखणं बंद होतील, पाय दुखणार नाही. उलट तुम्ही गार्डनमध्ये फिरायला गेले ना तर जास्त पाय दुखतील. पण आता पूर्ण आजी प्रियाला सोडायला तयार नसते. प्रियाला सांगते अगं मग बगीच्यामध्ये नाही जायचं तर निदान माझ्या पायाला बाम तर सोडून दे, बाम तर लावून दे, अगं खूप पाय दुखत आहे माझी. तेव्हा प्रिया म्हणते अगं पूर्ण आई थांब ना, मी करून द्यायला तयार आहे तुझं सगळं, मी सगळं करून देईल, पण मला आहे ना आता एक महत्वाचं काम आलेलं आहे, मला बाहेर जायचं आहे. तेव्हा पूर्ण आई म्हणते तुला एवढं काय महत्वाचं काम आहे ग, माझ्या तब्येतीपेक्षाही तुला तुझं महत्वाचं काम आहे का. आता प्रियाला खूप राग आलेला असतं, प्रिया खूप चिडलेली असते. तेव्हा प्रिया आता पूर्णाईचा हात झिडकाळते आणि म्हणते हे बघा पूर्णाई, मला बाहेर जायचं आहे, मला काम करायचं आहे. तुमच्या या गोष्टी करायला तुम्ही सुमला सांगा, आहे ना आपल्या घरी मोलकरीण, ती करून देईल ना तुमची सेवा. आता हे ऐकून पूर्णाईला खूप वाईट वाटतं, खूप दुःख होतं. पूर्णाईला सायलीचे बोलणं ऐकू येतं, म्हणजे असं आठवतं त्याच ठिकाणी जर कधी सायली असती तर तिने माझे पाय सुद्धा चेपून दिले असते आणि बगीचेमध्ये फिरायला सुद्धा आली असते माझ्यासोबत. हे आता पूर्ण आईला सायलीचं आठवत असतं की सायली खरंच किती गुणी मुलगी आहे. तर मंडळी आता प्रियाने पूर्ण आईला खूप म्हणजे हडतूड केलेली असते, तर पूर्ण आईला खूप वाईट वाटत असतं. तर पूर्ण आईच्या मनातून आता प्रिया पूर्णपणे उतरलेली असते. प्रिया आता पूर्ण आईला सोडून तशीच बाहेर निघून जाते सायलीचा आणि अर्जुनचा पाठलाग करत. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. धन्यवाद.